पांडुरंगा त्यामुळे लावशी बसाठी जा बचा जा जा हे कर जा त्याचा महाप्रसाद आज आणि उद्या आणि खूप लांबून लोक महाप्रसादासाठी येतात. त्यांचं दर्शन घ्यायला वर्षभर जर लोक नाही आली तर ती या दिवशी कोणीच चुकवत नाही आणि अगदी मनोभावे आणि गावागावातनं किंवा जिल्ह्याच्या बाहेरून पण लोक भजनं करतात, इथे येऊन नामस्मरण करतात आणि त्याची त्यांना प्रसिद्धी आहे. आम्ही वेगळं काय कुणाला काही द्यावं लागत किंवा इथे अंधश्रद्धा असाही भाग नाहीये, ते महत्त्वाचं सांगा की भक्ती आहे. अंधश्रद्धा वेगळी आणि मॅडम भक्ती वेगळी. नमस्कार गाववाल्यांनो, मी संजना भोगले. माझ्या मालवणी कवग्या या यूट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचा खूप खूप स्वागत करते. तर आज असा 20 मार्च 2024 वार असा बुधवार आणि आज असा आमलकी एकादशी. फाल्गुन महिन्यातली ही आमलकी एकादशी आणि या दिवशी आमच्या कसालातल्या गांगोचीराई मठ हैसर हरिनाम सप्ताह असता आणि त्याच्या निमित्तानं आज आम्ही हैसर इलो. वाहनांची गर्दी पण तुम्ही बघू शकतास. आणि आज जो हरिनाम सप्ताह आपण बघणार असो तो हरिनाम सप्ताह ह्यो वार्षिक कार्यक्रम ह्या मठात होणारो, म्हणजेच तो दरवर्षी या माघ फाल्गुन महिन्यात आमलकी एकादशी पार पडता. चला तर मग तुमका आता दाखवतोय या मठातली आतली काही दृश्य. गाववाल्यांनो, ह्यो जो गांगोचीराई मठ हा ह्यो 1967 पूर्वीपासून हैसर असा आणि या ठिकाणी ह्या जो स्थळ ह्या अगदी भक्तिमय असता, म्हणजे भक्तिमय वातावरण असता इकडे. आणि त्या निमित्ताने इकडे ही काही थोडीफार खेळण्यांची वगैरे हॉटेल्स वगैरे इलेली होती. इकडे हरिनाम सप्ताह म्हणून भाग्योदय मित्रमंडळ गांगोचीराई यांनी इकडे एक बोर्ड लिहिलेला, निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत म्हणून. संध्याकाळ झालेली होती त्यामुळे भाविकांनी गर्दी केलेली होती दर्शनासाठी. हे बघा इकडे ओटी भरणे वगैरेचा कार्यक्रम चालू होतो. त्यानंतर भाविक आपापला गाऱ्हाणा देवासमोर मांडत होते. या मठाचे मठाधिपती बालब्रह्मचारी बाळाभिवा सावंत महाराज हे आता जरी आपल्यात नसले तरी पण त्या ठिकाणी गेल्यानंतर अजूनही त्यांचा वास्तव्य थय टिकून असाच वाटता. अशा प्रकारे तिकडे भजनाचे सुद्धा कार्यक्रम होते. वेगवेगळ्या ठिकाणहून भजन करण्यासाठी मंडळा इलेली होती आणि हा जो सुंदर असा भजन तुम्ही ऐकता ता असा त्रिमूर्ती प्रासादिक भजन मंडळ कसाल बुवा असत भालचंद्र बागवे पखवाज असा जयदेव राणे यांचो. अतिशय सुंदर अशी सुश्राव्य अशी भजना या ठिकाणी पार पडली. कोकणची माणसा साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी असा कोणीतरी म्हटला आता काही चुकीचा नाही. कोकणी माणूस ह्यो जितको देवभोळो हा तितकोच तो दयाळू आणि मायाळू सुद्धा असा. ह्या झाडापेडात वारुळात पाणवट्याच्या ठिकाणी असं म्हणजे त्याच्यात देवत्व शोधून तो त्याच्या मार्फत निसर्गाचा रक्षण करू बघत असता आणि या निसर्गात जपला, या निसर्गाचे काही नियम आपण पाळले तरच माणसाचं रक्षण होताला ही त्याची भावना अगदी बरोबर असा. माका तर असं वाटतं की ह्याच्यात खयचीच अंधश्रद्धा नाही. कसं असताना खयचीही गोष्ट भावभक्तीन केली, देवाचा नामस्मरण केला की आपल्या वृत्तीतली अवगुणांची जाणीव होऊक लागता. आपल्याला समजतं की आपल्यात काहीतरी अवगुण असा आणि तो लक्षात दिल्यानंतर तो सुधारण्याची मानसिकता आपल्यात येतात. नामस्मरणान भावभक्तीन केलेला देवाचा पूजन ह्यामुळे अयोग्य विचारांची निर्मिती न होता सकस विचारांका मजबूती येता. आपले अवगुण आपल्यातले विकार कमी होतात, म्हणजेच चित्तशुद्धीक सुरुवात होता. आपलो क्रोध कमी होत गेलो, लोभ कमी झालो,
की सहजपणे आपल्यात प्रसन्नता येता, तृप्तता येता, सगळ्यांशी गोड बोलण्याची प्रेमळता शब्दांका इली म्हणजेच इतरांचो आपल्याशी असणारो व्यवहार सुद्धा बदलता, मग तेही आपल्याशी आपलेपणान वागाक लागतात। तर गाववाल्यांनो अशा प्रकारे या कार्यक्रमात मस्तपैकी अशी मंडप व्यवस्था केलेली होती। सुंदर असा लाइटिंगचा डेकोरेशन होता। हे बघा किती छान मंडप घातलेला होतो बघा। त्यानंतर लाइटिंग सुद्धा खूप सुंदर अशी केलेली आहे इकडे। आणि ह्या वटवृक्षाखाली सुद्धा मस्तपैकी अशी रांगोळी काढलेली आहे, जी मी तुमका सुरुवातीक पण दाखवलंय। आणि त्याच्या खाली सुंदर अशी लाइटिंग करून त्या झाडावर पण लाइटिंग सोडलेली आहे आणि झाडाचं पूर्णपणे सगळा रूपच त्यांच्यानी बदलून टाकला। खूप मस्त वाटतं ह्या डेकोरेशन। पहिला सगळा वातावरण इतक्या प्रसन्न आणि भक्तिमय वाटला की असं वाटत होता की शांतपणे थयच बसान रवायचा असा वाटत होता। ही अशा प्रकारे सुंदर अशी मंडप व्यवस्था सुद्धा केलेली आहे। आणि ह्या जर समोर दिसता ता असा बालब्रह्मचारी बाळाभिवा सावंत यांचा घर आणि ही इथे त्यांची समाधी बांधलेली आहे। ती सुद्धा मी तुमका दाखवणार आहे आतमध्ये जाऊन। हा त्यांचा घर आहे आणि ही समाधी आहे ह्या बाजू। चला तर मग आपण आतमध्ये जाऊन बघूया कसा काय केलेला आता सगळा त्यांची पूजा वगैरे। तर हे बालब्रह्मचारी बाळाभिवा सावंत महाराज जैसर रवायचे ता त्यांचा ह्या घर असा। आणि या ठिकाणी अशा प्रकारे त्यांची मूर्तीची पूजा वगैरे केली जाता। ती आता तुमका दाखवते मी मूर्ती। हे बघा असा बाहेरून दिसता घर आणि त्या घराच्या डाव्या बाजूकच बरोबर त्यांची समाधी बांधलेली आहे। हे असो परिसर आहे मठाच्या आजूबाजू। चला तर मग आता आपण दर्शन घेऊक जाऊया। अशा प्रकारे या ठिकाणी त्यांची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे। हे बघा छोटासा असा म्हणजे समाधी टाईप तिकडे बांधलेला मठासमोरच। तर गाववाल्यानो ह्या ज्या समोर तुमका दिसत असा ही समाधी असा शिंदे महाराजांची। हे बघा या ठिकाणी ते त्यांच्या सेवेसाठी होते आणि त्यांचा सुद्धा आता निधन झालेला असा आणि त्यांची या ठिकाणी समाधी बांधलेली असा। हे बघा
तर या ठिकाणी मठात होणारे वार्षिक कार्यक्रम ह्याचं बॅनर लावलेलो आहे. हे बघा, या ठिकाणी सगळ्या कार्यक्रमांची लिस्ट त्यांच्यानी लावलेलीच असा. अशा प्रकारे इथे दरवर्षी या दिवशी हे कार्यक्रम असतात. श्रावण सोमवारसुद्धा इकडे कार्यक्रम असतात. श्रावण महिन्यात पौर्णिमा, एकादशी, महाशिवरात्र. आता ह्यो असा तो आज हरिनाम सप्ताह ह्यो कार्यक्रम असा. या ठिकाणी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पण चालू होतो. हे बघा, अशा प्रकारे इकडे प्रसाद वाटप चालू होता. त्यानंतर या ठिकाणी इकडे ओटी वगैरे भरून नारळ ठेवून वगैरे आपला गाऱ्हाणा भाविक मांडत होते. या मठात होऊन गेलेले दोन्ही महाराज म्हणजेच बालब्रह्मचारी बाळाभिवा सावंत आणि शिंदे महाराज हे दोन्ही महाराज हे बालब्रह्मचारी होते. आणि बालब्रह्मचारी रवणा ही साधीसुधी गोष्ट नाही. त्यांनी आपला संपूर्ण आयुष्य ह्या लोकसेवेसाठी अर्पण केल्याने आणि लोकांचीच सेवा केल्याने असा म्हणाक होया. तर आता आपण या मठाबद्दल थोडीशी माहिती श्री कमलाकर बागवे यांच्याकडून जाणून घेऊया. श्री कमलाकर बागवे बाळाभिवा सावंत हे जे सिद्धी पुरुष होते ते अनादी काळापासून म्हणजे इंग्रजांच्या काळापासून या ठिकाणी वास्तव्य करायला. आणि खऱ्या अर्थात तसं बघितलं तर त्यांची जी प्रचिती होती त्यावेळी प्रसार माध्यमं नव्हती, पण एका भक्तीच्या मार्गातनं त्यांनी हळूहळू लोकांना जे काही सांगायचे संध्याकाळचे बघायचे. त्याच्यानंतर ते एकादशीचं व्रत लोक करायला लागले, भजन कीर्तन व्हायला लागले. आणि त्या पिढीतल्या लोकांना त्यांनी जे मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनानं त्यांचे अनुयायी जोडले गेले. कुणाला दीक्षा दिली किंवा काय केलं असं काही नव्हतं, परंतु त्यांनी सांगितलेली गोष्ट एखादी घडायची आणि मग लोकांना त्यांच्या सिद्धी पुरुषाची त्याला जाणीव व्हायची. आणि मग त्या सगळ्या लोक जोडली गेली आणि त्याच्यानंतरचा बऱ्याचशा 60-70 वर्षाचा काळ म्हणजे गांगोची ज्या ठिकाणी गंगा वाहते असं म्हटलं जातं, आमचं भाग्य आहे. अशा वाडीमध्ये आम्ही जन्माला आलो आणि या सिद्धी पुरुषांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. त्यानंतर त्यांच्यानंतर जे शिंदेबुवा होते ते लहानपणापासून त्यांच्याकडे वास्तव्य होते. आणि 64 साली देह ज्यावेळी यांनी सोडला त्यावेळी सुद्धा सगळी लोक अशी बसलेली, एकादशीचं व्रत होतं, लोक भजन कीर्तन करत होते. त्या ठिकाणी त्यांनी आपली प्राण्याची ज्योत मालवली. त्यानंतर लोक जोडत गेले आणि लोकांचा इतका प्रवाह वाढला की लोकांना या स्थळाचं गांभीर्य लक्षात आलं. आणि आज मी म्हणतो कुठं अध्यात्म दुसऱ्या सेंटरला सगळं अध्यात्म इथे वसलेलं आहे, पंढरी सुद्धा इथे वसलेली आहे. कारण एकादशीचं महत्त्व श्रावण महिन्यातले सगळे सोमवार या ठिकाणी व्रत केलं जातं. आणि त्याचबरोबर शिंदे महाराजांनी निस्वार्थी भावनेने आपलं गुरुकार्य सतत चालू ठेवलं आणि प्रदीर्घ 60 वर्षामध्ये त्यांना त्याची लोकांना प्रचिती आली. आम्ही कोणाला सांगितलं कुठल्याही आम्ही मीडियाकडे दिलं नाही, पण एकंदरीत त्यांचे जे अनुभव होते इतकी त्यांची काय दिलं आणि लोकांना कुठेही मार्गदर्शनात जावं लागत नव्हतं, कुठलाही सत्संग नव्हता, पण त्यांच्या सहवासात बसल्यानंतर 2 गोष्टी ज्यावेळी सांगायचे आणि त्याची प्रचिती नंतर त्यांच्या आयुष्यात ज्यावेळी त्याला घडायला लागलं त्यावेळी लोकांना त्यांच्या खरंच म्हणजे माझा एक अनुभव मी सांगतो. तेव्हा मला कोरोनाच्या अगोदर घर बांधायचं होतं आणि त्याला मला एकच गोष्ट सांगितली, अरे तू घर बांध. मी म्हटलं दादा माझ्याकडे पैसे नाही, कसं होणार, तू बांधायला सुरुवात कर, मग तुझी 3 घरं होतात. ज्या भावांकडे माझ्या पैसे नव्हते स्लॅबची घरं बांधली. अरे वा, छान. आणि आज मला खरंच सांगायला वाटतं म्हणजे आजही मी येतो प्रदर्शन दादा आमचे गेले म्हणलं नाही, ही संत मंडळी कधी जात नसतात. इतकं सुंदर असं वातावरण इथं निर्माण करून ठेवलं आहे की आजही कुठल्याही कार्यकर्त्याला आम्हाला असं वाटतं की आमच्या पाठीशीच आहे, ते आम्हाला साथ देत आहेत आणि ते सगळं घडून आणतात. हे सगळं या भूमीचं आणि आमचं भाग्य आहे की आम्ही त्यांच्या सहवासात आम्हाला काही दिवस काढता आले. आज आम्हाला कधी जाणीव होत नाहीये की दादा आमच्याकडे नाहीये, दादाच आहेत आणि ते करून घेत आहेत सगळं इथपर्यंत आहे. आज आणि उद्या
आणि खूप लांबून लांबून लोक महाप्रसादासाठी येतात. त्यांचं दर्शन घ्यायला वर्षभर जर लोक नाही आली तर ती या दिवशी कोणीच चुकवत नाही आणि अगदी मनोभावे आणि गावागावातनं किंवा जिल्ह्याच्या बाहेरून पण लोक भजनं करतात, इथे नामस्मरण करतात आणि त्याची त्यांना प्रसिद्धी आहे. आम्ही वेगळं काय कुणाला काही द्यावं लागत किंवा इथे अंधश्रद्धा असाही भाग नाहीये, ते महत्वाचं सांगा की भक्ती आहे. श्रद्धा वेगळी आणि मॅडम भक्ती वेगळी. हो, लोकांनी या भक्तीचा अनुभव घेतलेला आहे. कुठेही अंधश्रद्धा नाही, हे महत्वाचं आहे. भावनेने जेवढ्या आपण एखाद्या तल्लीन होऊन भक्ती करतो त्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्याला प्रचिती देते आणि ही प्रचिती या स्थळामध्ये आहे. कारण आमचं भाग्य अहोभाग्य आहे, या जिल्ह्याचं भाग्य आहे. एवढे 2 ब्रह्मचारी महाराज या ठिकाणी जन्माला आले, बाल ब्रह्मचारी होते. ब्रह्मचारीपासून इतकी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या मार्गातून आज लोक फक्त येऊन तिथे आपलं गाणं सांगतात. वेगळा कोणी महाराज गाणं घालायला येत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे. काय करतो त्यांची पोचपावती, भक्तीची पोचपावती आहे. मी म्हणेन सुंदर वातावरण. आज तुम्हाला 2 दिवस सप्ताहाचे लोक कुठून मुंबईतून होणार वर्षभर जरी जातात तर सुट्टी काढून ह्या कार्यक्रमासाठी येतात. अशा पद्धतीचा ते अनुभव घेतात. भक्तिमय कार्यक्रम पार पडतो. भक्तिमय अशा वातावरणामध्ये आलेला माणूस अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. आणि दोन्ही बोल आहे बाल ब्रह्मचारी होते. समजलं का? हो, त्यांची झालेली नाही. हो, बरोबर काय असतं या दोन्ही सिद्धी पुरुषांकडे शिकावं. बरोबर भक्तीचा मार्ग अवलंबला आणि आतासारखं हे गोळा करा ते हे काही नाही. म्हणजे आपल्या हातात काही नसतं असं दान टाकायचं, उपाशी आपण राहायचं. बरोबर, तितकं त्यांच्याकडनं आम्हाला शिकता आलं आणि त्याचीच प्रचिती आहे. मॅडम आजची जी गर्दी आहे वातावरणाची त्याचीच प्रचिती आहे. ओके, धन्यवाद. तर गाववाल्यांनो, ऐकलास ना आमच्या कसालातल्या गांगोचीराय मठातल्या या 2 सिद्धी महापुरुषांची माहिती. मग माका कमेंट करून नक्की सांगा की माझो ह्यो व्हिडिओ तुमका कसो वाटलो आणि जर माझो व्हिडिओ तुमका आवडलो असात तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलाक सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच आपल्या कोकणातले मालवणी भाषेतले व्हिडिओ तुमका ऐकाक आणि बघूक आवडत असतील तर माझा चॅनल सबस्क्राईब असणं गरजेचं असा, कारण सबस्क्राईब केलास तर मी बनवलेले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतले. चला तर मग गाववाल्यांनो, भेटाया आता पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओत. तवसर टाटा, बाय बाय, धन्यवाद.